नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट जून 2025 रोजी झालेल्या पेपर 2 सायकॉलॉजी म्हणजेच मानसशास्त्र या विषयातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। खालीलपैकी कोणती नॉन प्रॅक्टिकल प्रक्षेपित प्रक्रिया आहे? नॉन प्रॅक्टिकल प्रक्षेपित प्रक्रिया दिली आहे वर्ड असोसिएशन चाचणी, सेंटेन्स कंप्लीशन चाचणी, फिगर ड्रॉइंग चाचणी, थीमेटिक ऑब्सेशन्स चाचणी। तर पर्याय आहे फक्त 1, 1 आणि 2, फक्त 1, 2 आणि 3, फक्त 1, 2 आणि 4 फक्त। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1, 2 आणि 3 फक्त ह्या नॉन प्रॅक्टिकल प्रक्षेपित प्रक्रिया आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, कॉल राजसने प्रस्तावित केलेल्या समुपदेशन प्रक्रियेचा प्रकार रिकामी जागा आहे। पर्याय निर्देशात्मक समुपदेशन, सारग्राही समुपदेशन म्हणजे इलेक्टिव्ह समुपदेशन, प्रमुख समुपदेशन, निर्देशित नसलेले समुपदेशन। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, निर्देशित नसलेले समुपदेशन म्हणजेच नॉन डायरेक्टेटिव्ह समुपदेशन। प्रश्न क्रमांक 9, व्यक्ती आणि विश्व यांच्यातील संबंधावर भर देणारे आणि मानवी स्वभावाच्या गूढ आणि आध्यात्मिक पैलूंवर लक्ष केंद्रित करणारे मानसशास्त्र हे रिकामी जागा। पर्याय आहे पारवैयक्तिक मानसशास्त्र म्हणून ओळखले जाते, अस्तित्ववर्धक मानसशास्त्र म्हणून ओळखले जातात, की मनोविश्लेषणात्मक मानसशास्त्र म्हणून ओळखले जाते, की वर्तणूक मानसशास्त्रामध्ये समाविष्ट आहे। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पारवैयक्तिक मानसशास्त्र म्हणजे ट्रान्सपर्सनल मानसशास्त्र म्हणून ओळखले जातात। प्रश्न क्रमांक 10, भारतीय मानसशास्त्र आणि स्वदेशी मानसशास्त्रात खालीलपैकी कोणता प्रमुख फरक आहे? पर्याय स्वदेशी मानसशास्त्र भारतीय मानसशास्त्रापेक्षा अधिक सैद्धांतिक आहे, तर स्वदेशी मानसशास्त्राला विशिष्ट सैद्धांतिक पाया आहे, तर स्वदेशी मानसशास्त्राला नाही। भारतीय मानसशास्त्र फक्त भारतातच लागू होते, तर स्वदेशी मानसशास्त्र जागतिक आहे। भारतीय मानसशास्त्र सांस्कृतिक प्रभावांना नाकारते, तर स्वदेशी मानसशास्त्र त्यांचा स्वीकार करते। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतीय मानसशास्त्राला विशिष्ट सैद्धांतिक पाया आहे, तर स्वदेशी मानसशास्त्राला नाही। हा प्रमुख फरक भारतीय मानसशास्त्र आणि स्वदेशी मानसशास्त्रामध्ये दिसून येतो। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10, सामान्य संभाव्यता वक्राची रेंज मध्य आणि विचलन कोणते आहे? पर्याय आहे, तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए, हा संभाव्य सामान्य वक्राचा रेंजमध्ये आणि विचलन आहे। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।